चौकमध्ये वातावरण तापलंय. वाटत नव्हतं तर मुख्यमंत्र्यांकडून असं होईल, पण अवघड आहे भैया. हॅलो हॅलो, स्पीकर ऑन कर. अरे बाबा मी हात जोडतो बाबा तुम्हाला, मला वर येता आहे ना हो. स्पीकर ऑन कर. आम्हाला माणूस लय महत्वाचा आहे. हो ना, बरे आहे का तब्येत? त्याला त्यांना डॉक्टर पाठवू द्या ना एखादा वर. मग डॉक्टर येऊ द्या ना एक वर. जाऊ दे, ते सरकार तिकडे मसन वाट्या. ते नाही बोलत का फोनवर? ते सरकार मरू द्या तिकडे. अरे एवढा मोठा मराठा आहे ना, यांचं चिन्ह मुश्किल करून टाकाल राव. मी तुमच्या कुणाच्या कुटुंबाला धक्का लागल्यावर, आरोपी सुटल्यावर तुम्ही खाली या बरं. मी रात्रीच सांगितलं होतं ना मी येतो म्हणून. मी रात्रीच म्हणलो ना तुम्हाला की येतो मी, ताबडतोब तिकडे निघून. मला येऊच तर या खाली या. ते सरकार बघून घेऊ. ते त्याने शब्द द्यायचे, ते षड्यंत्र करत असते ना एखादी सरकार. आहे ना एवढा मोठा मराठा समाज. आम्हाला तुमच्या कुटुंबाला गरज आहे हो तुमची लई. ते भयाचं स्वप्न साकार करायचं या काला नाही सोडणार. यांचं जीणं मुश्किल करून टाकेन. तुमच्या कुटुंबाला काय झालं, आरोपी सुटला ना, जीणं मुश्किल करेल. या बरं या, तुम्ही खाली या. सरकार जाऊ दे तिकडे ते मसन वाट्यात. कशाचे पोलीस कशाचे अधिकारी कशाचं काय असतं बघू. आपल्या पद्धतीनं आपण घेऊन या कसा घ्यायचं. या बरं खाली या बरं प्लीज. नका रे, मला लय उभा राहत आहे ना, मला वर येता येत नाही त्याच्यात. हॅलो, चक्कर आले, येतो म्हणे, पाणी पितो, येतो म्हणे. जाऊ दे, ते सरकार तिकडे मसन वाट्या. पोलीस प्रशासनाला ग्रामस्थांना माहिती असताना त्यांनी टॉवरवर चढणार म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी काही गाड्या किंवा जाळी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध असणं गरजेचं आहे. तसं काही दिसत नाही तशी हालचाल चालू. बरोबर 95-20-40 11. षड्यंत्र कळालं आता कळालं. आता मराठी जागे झाले आजपासून राज्यात. कळालं आता. न्याय मिळणार नाही संतोष भैयाला, हे सिद्ध झालं आता. मी आतापर्यंत हे शब्द बोललोच नाही, हे सिद्ध झालं आता भैया. संतोष भैयाला न्याय मिळणार नाहीये हे सिद्ध झालं. न्याय आम्हाला घ्यावा लागेल, न्याय आम्हाला घ्यायला लागेल. कारण इथं बघू घेऊ. शेवटी नाविलाज कशाला म्हणते, नाविलाज शेवटी कशाला म्हणते. जिथं आता अपेक्षाच भंग झाल्या, ज्या मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा होत्या कुटुंबाला, समाजाला. माझ्या मराठी शांत होत्या राव राजे. एवढे सोपे नाहीत मराठी मुख्यमंत्र्यांना वाटतं. हा, थोडी फ्रेम घ्या. पोलीस अधीक्षक नवनीत कावत आता या ठिकाणी आंदोलन स्थळी दाखल झालेत. आपण पाहू शकता या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे करत आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची जी चर्चा आहे ती या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी विनंती केली जाते की खाली घ्या म्हणून. फोनवर बोलू शकता सध्या आता साहेब महाराष्ट्राच्या त्यांच्या काही मागण्याच्या बाबतचा विषय आणि सीआयडीच्या काही तपासाच्या बद्दलचा. ठीक आहे ना. आणि इतके पुरावे असून सुद्धा
त्याला मोक्यात आणि 302 मध्ये घेतलं जात नाही. त्याविषयी चर्चा होणं गरजेचं आहे. मला वाटतं पाटील साहेबांनी येणं गरजेचं आहे. पाटील साहेब ऑन द वे. आपण त्यांना काय करूयात, त्यांना आपण विनंती करून खाली मी घेऊ. त्यांना सांगतो सगळं. त्यांना एकदा तुम्ही बोला ना फोनवर. तुम्ही त्यांना शब्द द्या. फोन तुम्ही मला लावून द्या ना फोन. सरकारला मेसेज देणं पण गरजेचं आहे. इथे यंत्रणा पण नाही हो ते वर जाऊन काढायला. त्याला काही कोणत्या गाड्या असतात त्या गाड्या का होईना, जीव नको हो जायला. सरकारचे पण प्रतिनिधी बोलवा आज की तुम्ही रिक्स घ्या आणि तपास अधिकाऱ्यांना पण बोलवा. आज संध्याकाळपर्यंत हा विषय निकाली काढा. हां ऐका ना, माझ्याकडे द्या मग त्यांना म्हणून बोलवतो. ऐका SP साहेब ऐका ना रे बाबा, तुमच्या पाया पडता यार. मला माणूस महत्वाचं, सरकार गेलं का त्याच्या गांडीत तिकडे. ते सरकार फारकारण त्या अधिकारी मला नाही माहित. तुम्ही कुटुंबाला गरजेचे आहेत. इथं सगळं राज्य ढवळून निघालंय हो, बिथारलंय. तुम्ही काय करा, त्यांना खाली घेऊन या. SP साहेब सगळे जबाबदारी घ्यायला लागलेत. ते सगळे समजून सांगतील. पुन्हा आणखीन आज दिवसभरात सगळ्यांना बोलून घेतील. सरकारचे प्रतिनिधी बोलवतील. बरोबर ना साहेब? बरोबर. आणि CID चे पण येतील. त्यांना बोला, SP साहेबाला बोला. तुम्ही खाली या प्लीज. त्यांना बोला, द्या त्या धनंजय भाईकडे द्या. हॅलो, हे लावू नका. हॅलो, हे बंद कर. हॅलो, अरे उतार नाही वही वही वही. एकंदरीतच पाण्याच्या टाकीवरती चढलेल्या धनंजय देशमुख यांना पोवळ आली आणि म्हणून ते खाली बसल्याचं कळतंय. ही माहिती खरं तर मनोज जरांगे पाटलांनी दिली जेव्हा त्यांनी फोनवरून संवाद साधला धनंजय देशमुख यांच्याशी. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. शिवाय थोड्या वेळात खाली येतो असं सुद्धा धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटलांना म्हटलंय. दरम्यान ही दुसरी दृश्य आपण सध्या पाहतोय. पोलीस अधीक्षक नवनीत कावत या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा फोनवरून धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला आहे. खाली येण्याची विनंती त्यांनी सुद्धा केलेली आहे. आता या दोघांच्याही विनंतीला मान देऊन धनंजय देशमुख खाली येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान आंदोलन अजूनही आक्रमक होतानाच पाहायला मिळत आहे. टाहो आंदोलन जे आहे ते मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज पुकारलेलं आहे. 1.25 महिना झाला तरी सुद्धा देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाहीये. मुख्य आरोपी वाल्मी कराड अजूनही मकोका लावण्यात आलेला नाही. अशा अनेक मागण्या, आरोप जे आहेत ते ग्रामस्थ करतायत आणि म्हणून त्यांनी आज अखेर एल्गार पुकारलाय. आपण पाहतोय मनोज जरांगे सुद्धा यावेळी मस्साजोगमध्ये दाखल झाले. तर वारंवार ते फोनवरून धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधतायत. त्यांना खाली येण्याची विनंती करतायत. सरकारला आपण पाहून घेऊ, सरकारला इशारा असं म्हणत त्यांनी दिलेला आहे. शिवाय न्याय मिळणार नाही हे आज फिक्स झाल्याचं सुद्धा काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील म्हणाले.